Answer the following. Number 1, which are D2 exchangeable proton? म्हणजे याच्यामध्ये काय विचारलंय की D2 एक्सचेंजेबल प्रोटॉन असे कुठले असतात, किंबहुना D2 एक्सचेंजेबल कुठे विचारलं जातं, ज्यावेळेस NMR स्पेक्ट्रोस्कोपिक डेटा दिला जातो आणि तुम्हाला प्रॉब्लेम विचारला जातो, त्यावेळेस IR व्हॅल्यू देत असताना तिथे जर लिहिलेलं असेल D2O एक्सचेंजेबल प्रोटॉन, जे D2 एक्सचेंजेबल प्रोटॉन जर असतील तर कुठले प्रोटॉन D2 एक्सचेंज असतात, तर यामध्ये लक्षात घ्या, जे प्रोटॉन अमोनियाला अटॅच आहे किंवा नायट्रोजनला अटॅच आहेत, NH असेल, NH2 असेल, SH असेल किंवा OH असेल, याच 4-5 गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्यात. NH, NH2, SH आणि OH असे जर फंक्शनल ग्रुप किंवा त्या कंपाऊंड मध्ये असे फंक्शनल ग्रुप जर असतील तर असे फंक्शनल ग्रुप D2 एक्सचेंजेबल प्रोटॉन दाखवतात. आणि ते का दाखवतात, काय हे याच्यामध्ये डिटेल लिहायचं नाही तुम्ही, फक्त इथं तुम्ही आन्सर लिहित असताना काय म्हणायचंय, NH, NH2, SH and OH protons are D2 exchangeable proton. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही आन्सर फक्त एक लाईन मध्ये लिहायचंय, NH, NH2, SH and OH these are exchangeable proton. फिनिश. एवढंच लिहायचं, एका लाईन मध्ये, 1.5 लाईन मध्ये प्रश्न तुमचा पूर्ण होतो. दुसरं बीट त्याने विचारलेलं आहे, why carbonyl stretching frequency in IR of salicylaldehyde is observed at lower frequency. याचा अर्थ असा की ही जी कार्बोनेट फ्रिक्वेन्सी आहे आणि आपण जर सॅलिसाल्डिहाइड पाहिलं तर सॅलिसाल्डिहाइड मध्ये कार्बोनेट फ्रिक्वेन्सी आहे ते कमीला दाखवते. जनरली हे जे अल्डिहाइड आहेत, अल्डिहाइड आपल्याला 1710 सेंटीमीटर इनवर्स याला कार्बोनेट फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळत असते. पण ज्यावेळेस सॅलिसाल्डिहाइड घेतो आपण, तुम्ही स्ट्रक्चर जर सॅलिसाल्डिहाइडचं पाहिलं तर तुमच्या लक्षात येतं बेंझिन रिंग COH आणि अर्थ पोझिशनला CHO ग्रुप असतो, त्याला आपण सॅलिसाल्डिहाइड म्हणतो. या सॅलिसाल्डिहाइड मध्ये कार्बोनेट ग्रुपची फ्रिक्वेन्सी 1710 सेंटीमीटर इनवर्स असायला पाहिजे अल्डिहाइडची, पण मात्र ती तशी असत नाही, ती कमी असते आणि ती म्हणजे 1664 असते. असं का होतं, त्याचं कारण असं, जनरली in aldehyde carbonyl stretching frequency is observed at 1710 centimeter, 1710 सेंटीमीटरला मिळत असते. while in salicylaldehyde it is lowered 1664 due to intramolecular hydrogen bonding. आता तुम्ही दोन्ही फ्रिक्वेन्सी लिहिली, 1610 लिहिली, सॉरी 1710 लिहिली आणि 1664 लिहिली. या दोन्ही फ्रिक्वेन्सी जरी लिहिल्या, कारण की एक तुम्हाला नॉर्मलला 1710 ला मिळते, पण सॅलिसाल्डिहाइड मॉलिक्यूल घेतला की त्याची फ्रिक्वेन्सी मात्र 1664 ला मिळते, असं तुम्ही सांगताय. पण खरं आन्सर, यामधला आन्सरचा हा पार्ट झाला, तुम्हाला फ्रिक्वेन्सी माहिती, पण खरं आन्सर काय आहे तर त्यामध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होत असल्यामुळे ती जी सॅलिसाल्डिहाइड मधली फ्रिक्वेन्सी आहे कार्बोनेट ग्रुपची, ती फ्रिक्वेन्सी कमी होते आणि 1664 ला दाखवते. म्हणजे यामधला सगळ्यात महत्वाचा भाग कुठला आहे तर इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणजेच काय, जो बेंझिन रिंगला COH ग्रुप अटॅच झालेला आहे आणि अल्डिहाइड ग्रुपला म्हणजे ऑर्थो पोझिशनला CHO ग्रुप अटॅच आहे, त्यामधला ऑक्सिजन आणि कार्बोनेट ग्रुप मधला हायड्रोजन याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होतं, किंवा अल्डिहाइड मधला प्रोटॉन आणि COH ग्रुप मधला OH ग्रुप ऑक्सिजन यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होतं, याला म्हणायचं इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. सो दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. पुढचाच भाग दिलेला आहे त्यांना, why C13 NMR spectrum is scanned on 1/4 frequency required for scanning its H1 NMR on the same instrument. याचा अर्थ असा सांगितलाय त्यानं की ज्यावेळेस आपण 60 मेगाहर्ट्झ इन्स्ट्रुमेंट घेतो, C13 साठी असेल किंवा H1 NMR साठी असेल, तर H1 NMR स्कॅनिंग करत असताना आणि C13 NMR स्कॅनिंग करत असताना आपल्याला NMR ची फ्रिक्वेन्सी 1/4च असते. Why C13 NMR spectrum is scanned on 1/4 frequency required for the scanning its H1 NMR on same instrument. एकाच प्रकारचे इन्स्ट्रुमेंट जर घेतलं तर C13 NMR स्पेक्ट्रोस्कोपी ही स्कॅन करत असताना NMR ची आपल्याला 1/4च फ्रिक्वेन्सी लागते,
असं का होतं? तर त्याचं कारण काय सांगितलंय, की ज्यावेळेस C13 आपण पाहतो त्यावेळेस C13 चं अबंडन्स कमी असतं. C13 चं अबंडन्स 1.11% असतं आणि त्या मॉलिक्यूल मधून C13 फाइंड आउट करण्यासाठी खूप सारी एनर्जी त्या इन्स्ट्रुमेंटला लागते. म्हणून या ठिकाणी जे स्कॅनिंग होत असताना स्कॅनिंग 1/4 नीच C13 चं होतं आणि त्यामधला दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग जो शब्द त्या ठिकाणी अपेक्षित आहे तर त्याचं कारण त्याने दिलेलं आहे गायरोस्कोपिक रेशिओ ऑफ C13 NMR इज 1/4 NMR स्पेक्ट्रम. म्हणजे गायरोस्कोपिक रेशिओ हा शब्द त्यामधला महत्वाचा आहे. गायरोस्कोपिक रेशिओ ऑफ C13 इज 1/4. गायरोस्कोपिक एवढा शब्द तुम्ही लिहिला की तुम्हाला प्रश्नाचं उत्तर बरोबर लिहिल. नुसत्या गायरोस्कोपिक रेशिओलाच तुम्हाला 1 मार्क दिलेला आहे. नंतर पुढचा दिलेला आहे राइट द सिग्निफिकन्स ऑफ DBE. DBE मीन्स डबल बॉन्ड इक्विव्हॅलन्स किंवा DOU लिहू शकतात डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन किंवा आणखीन हायड्रोजन डिफिशियन्सी असेही विचारू शकतात. आता याचा काय प्रश्न विचारलाय तुम्हाला? अगदी सिंपल प्रश्न, याला अभ्यास करण्याची गरज नाही. राइट द सिग्निफिकन्स ऑफ DBE3. म्हणजे एखादं ऑर्गॅनिक कंपाऊंड दिलेले त्यामध्ये साइट ऑफ अनसॅच्युरेशन म्हणा किंवा डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन म्हणा किंवा डबल बॉन्ड इक्विव्हॅलन्स म्हणा 3 आहेत. मग तुम्ही ती पॉसिबिलिटी कशी सांगू शकाल? कोण सांगेल? केवल कचरे, अरे काय प्रश्न विचारलाय की एखादं ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये साइट ऑफ अनसॅच्युरेशन 3 आहे. मग ती 3 साइट ऑफ अनसॅच्युरेशन तुम्ही कशा पद्धतीने वापरू शकाल? किती डबल बॉन्ड असू शकतील? तिथे लिहिलंय मी 3 डबल बॉन्ड. म्हणजे त्या कंपाऊंड मध्ये 3 डबल बॉन्ड असू शकतील. 3 डबल बॉन्ड. दुसरी पॉसिबिलिटी काय असू शकेल? किती? 2 डबल बॉन्ड आणि नाही. कोण सांगेल? हेमा जगदाळे सांगा जरा. सांगा. ओके. आता या साध्या प्रश्नाचं उत्तर जर आपण द्यायला जम्बलिंग होत असेल किंवा आपल्याला थोडस येत नसेल तर मला वाटतं मग स्पेक्ट्रोस्कोपिक अभ्यास तुम्ही काय केलेला आहे म्हणजे किती अभ्यास होतो ह्याच्यावरनं लक्षात येतं. म्हणजे 3 डबल बॉन्ड कुठल्या फॉर्मॅट मध्ये असू शकतील एवढंच विचारलंय. परत पहा त्यामध्ये 3 डबल बॉन्ड असू शकतील. मग कुठे असतील? किती कार्बन आहे किती हायड्रोजन काय घेणं देणं नाही. फक्त त्यामध्ये विचारलंय की त्याचं सिग्निफिकन्स सांगा. त्यामध्ये 3 डबल बॉन्ड असू शकतील किंवा काय असू शकेल? ट्रिपल बॉन्ड म्हटल्यानंतर 1 साइट ऑफ अनसॅच्युरेशन न वापरता 2 साइट ऑफ अनसॅच्युरेशन गेलं. म्हणजे एक ट्रिपल बॉन्ड असेल आणि एक डबल बॉन्ड असेल. एक ट्रिपल बॉन्ड आणि एक डबल बॉन्ड. हा दुसरा भाग झाला. तिसरा भाग काय सांगता येईल? एक रिंग असू शकते. म्हणजे रिंग जर काढली तुम्ही तर एक साइट ऑफ अनसॅच्युरेशन वापरलं जाऊ शकतं आणि पुन्हा दोन डबल बॉन्ड असू शकतील. म्हणजे एक रिंग बरोबर 2 डबल बॉन्ड असू शकतील. किंवा आणखीन काय तुम्ही सांगू शकता की एक रिंग असेल आणि एक ट्रिपल बॉन्ड असेल. ट्रिपल बॉन्ड मध्ये 2 साइट ऑफ अनसॅच्युरेशन आणि रिंग मध्ये एक साइट ऑफ अनसॅच्युरेशन. आणखीन काय सांगू शकाल की रिंग काढायची आणि त्या रिंग मध्ये एक साइट ऑफ अनसॅच्युरेशन जाईल आणि त्या रिंग मध्येच तुम्ही 2 डबल बॉन्ड दिला म्हणजे एक रिंग आणि 2 डबल बॉन्ड. म्हणजे या 3च पॉसिबिलिटी तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येऊ शकतात किंवा तुम्ही सांगाल. म्हणजे थ्री पॉसिबिलिटी ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. दुसरं काय? 2 डबल बॉन्ड असू शकतील. 2 डबल बॉन्ड असू शकतील आणि 1 रिंग असेल
किंवा 1 डबल बॉन्ड असेल आणि 1 ट्रिपल बॉन्ड असेल, और 1 डबल बॉन्ड अँड 2 रिंग्स, म्हणजे एक डबल बॉन्ड असेल आणि 2 रिंग असतील, 2 रिंग मध्ये 2 जातील आणि डबल बॉन्ड मध्ये एक असे टोटल 3, म्हणजे साइट ऑफ अनसॅच्युरेशन 3 कशा पद्धतीने वापरायचं हा प्रश्न आहे. म्हणून थोडस बीट मध्ये आपल्याला उत्तर येतं, पण आपण फसत असतो. म्हणजे तुम्ही ऍटलिस्ट या प्रश्नाचं उत्तर लिहितात असताना काही त्रास न घेता अगदी सिंपल वेने 3 डबल बॉन्ड असू शकतील, किंवा एक ट्रिपल बॉन्ड असेल आणि एक डबल बॉन्ड असेल, किंवा 2 रिंग असतील, एक डबल बॉन्ड असेल, किंवा ट्रिपल बॉन्ड असेल आणि रिंग असेल. पॉसिबिलिटी तुम्ही काही देऊ शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये विचारला, विच मॉलिक्यूल ऑब्सॉर्ब ऍट लॉंगेस्ट वेवलेंथ 1,3-हेक्साडाइन और 1,4-हेक्साडाइन. कोण हे करेल, कोण उत्तर सांगेल? प्रसाद पोतेकर. आहे का प्रसाद? पोतेकर प्रसाद. 1,3-हेक्साडाइन सर. 1,3-हेक्साडाइन. डबल बॉन्ड आहे. का बरं? अल्टरनेटिव्ह डबल बॉन्ड आहे. यस, अल्टरनेटिव्ह डबल, म्हणजे उत्तर आपल्याला तिथेच दिसतंय, तिथली तिथेच सांगायचं. यामध्ये फक्त 1,3-हेक्साडाइन शोज हायर लॅम्बडा मॅक्स बिकॉज इट इज डाइन सिस्टीम, आणि 1,4-हेक्साडाइन मध्ये ही डाइन सिस्टीम नाही. हे काय, डाइन आहे, 2 डबल बॉन्ड आहे, पण अल्टरनेट फॅशनला नाही. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला लॅम्बडा मॅक्स जास्त मिळणार नाही. पहिल्या कंपाऊंडचा 1,3-हेक्साडाइनचा लॅम्बडा मॅक्स जास्त मिळेल. तर व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ मालडी? बागवडे मयुरी. आपण पाहिलेलं आहे मालडीचा फुल फॉर्म काय येतो. काय? मॅट्रिक्स असिस्टेड लेझर डिसॉर्प्शन आयनायझेशन. आता इथं लिहिलेलं दिसतेच, तेच वाचून सांगायचं जाधव. मॅट्रिक्स असिस्टेड लेसर डिसॉर्प्शन आयनायझेशन, याला मालडी म्हणायचं. आपण मास स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टर्मिनॉलॉजी किंवा आयन्स पाहिलेले आहेत, आणि ही एक मालडी म्हणजे एक आयनायझेशन करण्यासाठी किंवा फ्रॅगमेंटेशन करण्यासाठीची एक मेथड आहे, म्हणून त्याला म्हटलेलं आहे मॅट्रिक्स असिस्टेड लेसर डिसॉर्प्शन आयनायझेशन. याच्यामध्ये स्पेलिंगची मिस्टेक करायची नाही, स्पेलिंग बरोबर लिहायचं. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न आहे, इन इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी विच फ्रिक्वेन्सी रेंज इज नोन ॲज फिंगरप्रिंट रिजन. फिंगरप्रिंट रिजन जनरली तुमच्या पुस्तकामध्ये 1400 ते 660 दिलेली आहे. आता इथं तुम्हाला जे स्टँडर्ड आन्सर दिले 1400 ते 900, 1400 ते 900 लिहा, हे बरोबर आहे. पण 1400 आणि 660 लिहिली किंवा 650 लिहिलं तरी चुकत नाही. पण मॅक्सिमम तुमचं 1400 आहे आणि मिनिमम 660 आहे. दिस इज द राईट आन्सर. पुढचा प्रश्न आहे, गिव्ह द रिझन फॉर जनरेशन ऑफ मेटास्टेबल आयन इन रेकॉर्डिंग MS, दॅट इज मास स्पेक्ट्रोस्कोपी. म्हणजेच गिव्ह द रिझन फॉर जनरेशन ऑफ मेटास्टेबल आयन इन रेकॉर्डिंग MS. मेटास्टेबल आयन म्हणजे काय असतं की मेटास्टेबल आयन जो असतो हा जे प्लॅटो असतो म्हणजे शिखर असतं. आता मी जर अशा पद्धतीनं माझा हात तुम्हाला दाखवतोय, हे फ्लॅट दिसतंय, आणि ज्यावेळेस आपण पीक पाहतो असतो ते शार्प पीक असते, अगदी सिंगल लाईन अशी असते. पण ज्यावेळेस मेटास्टेबल पीक म्हणत असतो त्यावेळेस तो असा असतो. असं जर तुम्हाला लक्षात आलं, इथून थोडस उंच होईल, पुन्हा फ्लॅट राहील, परत खाली जाईल, याला म्हणायचं मेटास्टेबल आयन. आणि हा मेटास्टेबल आयन जनरेट होण्याचं काय कारण आहे हे त्यानं विचारलेलं आहे. आता हे जे मेटास्टेबल आयन तयार होतात त्याचं कारण, मेटास्टेबल आयन्स आर जनरेटेड और फॉर्म ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ आयन ड्यू टू द शॉर्ट लाईफ स्पॅन. म्हणजे आपण पाहिलं की खूप सारे आयन असे तयार होतात आणि ते इमिजिएटली दुसऱ्या आयन बरोबर रिॲक्ट होतात आणि स्टेबल आयन तयार करतात. त्यामुळे
जे लाईफ स्पॅन ज्या आयनचं कमी आहे ती इमिजिएट रिॲक्ट होतात आणि तो प्लाटो तयार करतात, म्हणजेच अशा पद्धतीचा पीक तयार करतात. जे याच्यामध्ये आन्सर लिहित असताना महत्वाचं डिकम्पोजिशन ऑफ आयन ड्यू टू शॉर्ट लाईफ स्पॅन, एवढंच आन्सर लिहायचंय. डिकम्पोजिशन ऑफ आयन ड्यू टू शॉर्ट लाईफ स्पॅन. पुढचा प्रश्न पहा तुम्ही. How will you distinguish between primary, secondary and tertiary amines in IR spectroscopy? आता तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे IR स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये, IR स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन हे तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार आहे? हा प्रश्न अगदी सोपा आहे. याच्यासाठी तुम्हाला काय आलं पाहिजे, तर त्या ठिकाणी प्रायमरी अमाइनचं स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे, सेकंडरी अमाइनचं स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे आणि 10 मिनिटं राहिले तर आपण परत जॉईन होणार आहे, 11 पर्यंत घेणार आहे आज. प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइनचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी तुम्हाला काढता आलं पाहिजे, त्यावरनं तुम्हाला सांगता येईल. आता याच्यामध्ये थोडस हे जे आन्सर आहे ते डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह आन्सर मध्ये आपल्याला काय लिहायचंय, इन केस ऑफ अमाइन्स म्हणजे देर आर 3 टाइप्स ऑफ अमाइन. द मेन डिफरन्स इज ड्यू टू ऑन द नंबर ऑफ NH bond. For primary amine, there are 2 strong band at 3400 to 3300 centimeter inverse. म्हणजे ज्यावेळेस आपण प्रायमरी अमाइन पाहत असतो, प्रायमरी अमाइन मध्ये 3400 ते 3300 सेंटीमीटर इनवर्स एवढे नायट्रोजन आणि हायड्रोजन याची स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी असते. ड्यू टू द असिमेट्रिक स्ट्रेचिंग अँड असिमेट्रिक स्ट्रेचिंग व्हायब्रेशन रिस्पेक्टिव्हली ऑफ द सेकंडरी टू NH बॉन्ड. म्हणजे ज्यावेळेस आपण प्रायमरी अमाइन पाहत असतो त्यावेळेस नायट्रोजन हायड्रोजन म्हणजेच त्या नायट्रोजनला 2 नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड असतं आणि ते असिमेट्रिकल स्ट्रेचिंग असल्यामुळे तुम्हाला वेगळ्या प्रकारचं स्ट्रेचिंग तिथे दिसतं. आता सेकंडरी अलिफॅटिक अमाइन जर तुम्ही पाहिलं तर सेकंडरी अलिफॅटिक अमाइन म्हणजेच काय, R2NH म्हणजेच R2NH नायट्रोजन आणि हायड्रोजन याच्यामध्ये एकच स्ट्रेचिंग आहे, इट इज ओनली वन स्ट्रेचिंग. आणि हे जे स्ट्रेचिंग असतं ते 3300 सेंटीमीटर इनवर्स या रेंजला दाखवत असतं आणि हे जे स्ट्रेचिंग असतं हे स्ट्रेचिंग वीक असतं, इट इज नॉट स्ट्रॉंग, इट इज वीक. आणि ऑन द अदर हँड द अरोमॅटिक सेकंडरी अमाइन म्हणजे अरोमॅटिक सेकंडरी अमाइन जर म्हटलं तर नायट्रोजन काढायचं, त्याला हायड्रोजन आणि 2 बाकीचे हायड्रोजन राहिलेले किंवा दुसरे 2 व्हॅलन्सी जे आहेत बाकीच्या ते अरोमॅटिक रिंग म्हणजेच काय, PHN पुन्हा PH आणि हायड्रोजन म्हणजे 2 बेंझिन रिंग काढायच्या नायट्रोजनला आणि एक त्या नायट्रोजनला हायड्रोजन अटॅच करायचा. त्यामध्ये काय होतं, इन अरोमॅटिक सेकंडरी अमाइन इट गिव्ह द स्ट्रॉंग पीक ऍट 3400. म्हणजे सेकंडरी अमाइन मध्ये अलिफॅटिक अमाइन असेल तर NH स्ट्रेचिंग हे तुम्हाला 3300 ला मिळतं आणि सेकंडरी अमाइन अरोमॅटिक फॉर्मॅट मध्ये असेल तर ते 3400 ला मिळत असतं आणि हे स्ट्रॉंग असतं. म्हणजे 3400 ला मिळणारं जे तुम्हाला पीक मिळतो तो स्ट्रॉंग मिळतो आणि 3300 ला सेकंडरी अमाइनचा मिळणारा पीक हा वीक मिळत असतो. आता यामध्ये जर तुमच्या लक्षात येतं प्रायमरी आणि सेकंडरी अमाइनला आपल्याला छानपैकी पीक मिळत असतो, पण ज्यावेळेस आपण टर्शियरी अमाइन म्हणत असतो, टर्शियरी अमाइन मध्ये किती हायड्रोजन आणि नायट्रोजन बॉन्ड असतात, कोण सांगेल? हेमा जगदाळे, टर्शियरी अमाइन मध्ये नायट्रोजन हायड्रोजन स्ट्रेचिंग किती असतात, म्हणजे किती बॉन्ड नायट्रोजन आणि हायड्रोजन बॉन्ड असतील? थ्री बॉन्ड असतात सर. नायट्रोजन नाही नसतात बहुतेक नाही. मग तुम्ही काय उत्तर देताय, लक्षात येतं का तुमच्या? बघा की आपण नायट्रोजन आणि हायड्रोजन स्ट्रेचिंग पाहतोय. मी प्रायमरी अमाइन जर पाहिलं RNH पुन्हा N ला दुसरा हायड्रोजन हा प्रायमरी झाला. दुसरं सेकंडरी लिहित असताना RNH आणि दुसरी व्हॅलन्सी पुन्हा R फुलफिल केली आणि तिसरा जो आहे टर्शियरी अमाइन RNH
आर एन आर असंच असणार आहे. म्हणजे नायट्रोजनची तिन्ही व्हॅलन्सी कुणी फुलफिल केलेले असतील अदर दॅन हायड्रोजन. मग तिथे जर हायड्रोजन नसेल तर एनएस स्ट्रेचिंग मिळेल का तुम्हाला तिथे? नाही मिळणार. मिळणार नाही. व्हेरी गुड. म्हणजे आता या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना शॉर्ट मध्ये मी सांगतो की पहिलं लिहायचं प्रायमरी अमाइन विच कंटेन 2 एनएस स्ट्रेचिंग, आणि ते 2 एनएस स्ट्रेचिंग हे असिमेट्रिक असतात आणि त्याची व्हॅल्यू 33 आणि 34 असते. असिमेट्रिकल स्ट्रेचिंग प्रायमरी अमाइन मध्ये मिळतं आणि त्याचा वीक पीक मिळतो. दुसरा भाग सेकंडरी अमाइन मध्ये, त्यामध्ये सुद्धा 2 प्रकारचे पीक मिळतात. एक ज्यावेळेस अलिफॅटिक सेकंडरी अमाइन असेल त्यावेळेस ते 33 ला मिळेल आणि तो वीक असतो, आणि ज्यावेळेस अरोमॅटिक सेकंडरी अमाइन असेल त्यावेळेस तो आपल्याला 34 ला मिळतो आणि हा स्ट्रॉंग पीक मिळतो. आणि टर्शियरी अमाइन मध्ये एनएस स्ट्रेचिंग असत नाही, एनएस स्ट्रेचिंग इज ॲब्सेंट. हे फक्त 3 मुद्द्यामध्ये 3च लाईन मध्ये त्याचा आन्सर तुम्ही लिहायचे. व्हेरी गुड. नाउ कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. EV spectrum of cyclohexane. EV spectrum of cyclohexane 1,3-dinone was scanned in ethanol as well as in aqueous alkali. In which solvent absorption maximum will be more? म्हणजेच 1,3-dinone घेतलेला आहे आणि ते 1,3-dinone आपण EV स्पेक्ट्रम मध्ये एकदा इथेनॉल वापरून केलेलं आहे, त्याचबरोबर दुसरं aqueous alkali म्हणजे KOH prepared in water, therefore it is called as aqueous alkali. आणि दुसरं काय केलेलं आहे आपण इथेनॉल घेतलेले आणि इथेनॉल मध्ये एक तो स्पेक्ट्रम घेतलेला ईव्हीचा. तो कुठल्या सॉल्व्हंट मध्ये ते मॅक्सिमम मिळेल आणि का मिळेल, का मिळाले काय घेणं देणं नाही आपल्याला, पण कुठल्या सॉल्व्हंट मध्ये ईव्हीचं स्पेक्ट्रम हे जास्त मिळेल 1,3-dinone ला. तर त्यामध्ये आन्सर असा आहे की ज्यावेळेस आपण कुठलाही ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतो आणि तो जर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट जर वापरलं तर त्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंगची पॉसिबिलिटी फारच कमी असते किंवा नो. म्हणजे प्युअर इथेनॉल तुम्ही घेतलं तर 1,3-dinone आणि हायड्रोजन बॉन्डिंग त्या ठिकाणी होणार नाही. त्यामुळे त्याचं ऑब्सॉर्प्शन इथेनॉल म्हणजे कमी असणार आहे. पण मॅक्सिमम ऑब्सॉर्प्शन कशामध्ये असणार आहे? तर अल्कली मध्ये असणार आहे. कारण अल्कली मध्ये वॉटर मॉलिक्युल असतो आणि वॉटर आणि ते डायनोन आहे म्हणजेच कार्बोनेट ग्रुप त्या ठिकाणी असणार आहे. कार्बोनेट ग्रुप त्यामध्ये लोन पेअर ऑक्सिजन मधली आणि वॉटर मधला हायड्रोजन याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होईल आणि त्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होईल आणि इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग झालं की लॅम्बडा मॅक्स काय होतो? वाढतो. म्हणजे त्यामध्ये एकच आन्सर तुम्ही लिहायचंय, लॅम्बडा मॅक्स इज मॅक्सिमम इन aqueous alkali. फिनिश. पुढचा प्रश्न आहे राईट द सिग्निफिकन्स ऑफ नायट्रोजन रूल इन मास स्पेक्ट्रोस्कोपी. हे माझे जगदाळे त्यांना तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. मला वाटतं आपण दुसरीकडे जाऊया. मोनाली जाधव सांगा जरा काय आन्सर असेल? राइट सिग्निफिकेशन ऑफ नाइट्रोजन रूल इन मास स्पेक्ट्रोस्कोपी. मोनाली जाधव. धीरज बच्चे आहेत. धीरज बच्चे येस सर. नायट्रोजन रूलचं काय सिग्निफिकन्स? गणेश कुंभार. तर ऑड नंबरचं नायट्रोजन असले त्याचा त्या कंपाऊंडचा M/Z पण ऑडच येतो आणि Very इव्हन good. नंबरचं जर नायट्रोजन असलं तर M/Z रेशो पण इव्हनच येतो. व्हेरी गुड. हेच आहे ना. व्हेरी गुड. अँड ऑड नॉमिनल मास म्हणजे ऑड नंबर ऑफ नायट्रोजन असतील तर त्याचा मॉलिक्युलर आयन पीक हा सुद्धा ऑडच येतो. आता हे फक्त नायट्रोजनच्या बाबतीमध्येच असत नाही. म्हणजे तुम्ही जर ऑक्सिजन घेतलं, फॉस्फरस घेतलं, सल्फर घेतलं, हॅलोजन घेतलं, हे कंपाऊंड जर घेतले तर तरी तुम्हाला तशाच पद्धतीने दिसत असतं. पण नायट्रोजन रूल म्हटल्यानंतर तुम्हाला ऍटलिस्ट एवढं तरी सांगता आलं पाहिजे, इफ कंपाऊंड कंटेनिंग ऑड नंबर ऑफ नायट्रोजन ॲटम its molecular mass is always odd. If compound containing even number of nitrogen atom, its mass number is always molecular mass number is always even.